हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 8 ते 12 एकत्र श्लोक आहेत, त्यावरचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य: कधी कधी अल्पज्ञ लोकांना ही ज्ञान पद्धती म्हणजे क्षेत्रांचा विकार आहे असे वाटते, परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. तर हे ते ज्ञान दिलेलं आहे ते क्षेत्रज्ञाबद्दलचं ज्ञान आहे, म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याबद्दलचं ज्ञान आहे. तर अशा या अल्पज्ञ लोकांना वाटत असतं की ही जी 8 ते 12 श्लोकामध्ये ज्ञान पद्धती दिली आहे ती क्षेत्रांबद्दल आहे, क्षेत्र म्हणजे शरीराबद्दल आहे. पण हा त्यांचा गैरसमज आहे. ही ज्ञान पद्धती क्षेत्रज्ञांना जाणून घेण्यासाठी आहे. क्षेत्रज्ञ आत्मा आणि परमात्मा आहेत. आणि क्षेत्राचे विकार काय आहेत? तर इच्छा, द्वेष, सुख, दुःख. पण अल्पज्ञ लोक आहेत ते विचार करतात की हे सुख दुःख, हे जे इच्छा द्वेष आहेत त्यांचाच ते विचार करत राहतात. या दुःखापासून मी कसा वाचू शकेन? काय केलं तर ही दुःख कमी होतील? आज माझ्या जीवनात कोणतं दुःख आहे, कोणतं सुख आहे, याच्यावरच विचार विनिमय चर्चा केली जाते. काय केलं तर मला आणखीन सुख मिळेल? अशा रीतीने हे जे अल्पज्ञ लोक आहेत ते केवळ इंद्रिय तृप्तीचाच विचार करत असतात, म्हणजेच क्षेत्राचाच, शरीराचाच विचार करतात. आणि त्यांना वाटतं की असं मी केलं म्हणजेच ही ज्ञान पद्धती आहे. पण श्रील प्रभुपाद समजवत आहेत की हा त्यांचा गैरसमज आहे. हे सगळं ज्ञान आहे ते कशासाठी दिलेलं आहे? क्षेत्रज्ञाबद्दल आणखीन जाणून घेण्यासाठी. पुढे वाचते आहे, हीच वास्तविक ज्ञान पद्धती आहे. जर मनुष्याने या ज्ञान मार्गाचा स्वीकार केला तरच त्याच्यासाठी परम सत्याची प्राप्ती शक्य होते. तर 13.8 ते 12 मध्ये सांगितलेली ही जी ज्ञान पद्धती आहे ती खरी आहे, वास्तविक आहे, ज्याद्वारे व्यक्ती परम सत्य प्राप्त करू शकतो, म्हणजेच क्षेत्रज्ञाला जाणू शकतो. क्षेत्रज्ञ, परम क्षेत्रज्ञ भगवान श्रीकृष्ण आहेत. पुढे वाचते आहे, पूर्वी सांगितलेल्या 24 तत्वांचे हे विकार नाहीत. वास्तविकपणे त्या तत्वांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचे हे एक माध्यम आहे. तर 6व्या श्लोकात आपण या सगळ्या 24 तत्वांबद्दल चर्चा केली होती. तर ती तत्व आपण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. 5 पंचमहाभूत, नंतर 5 तन्मात्रा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार आणि अव्यक्त 3 गुण. तर अशा एकत्रित या 24 तत्वांना क्षेत्र म्हटलं जातं. तर शरीर म्हणजे क्षेत्र आहे, ज्याला आत्म्याचं कार्यक्षेत्र असं म्हटलं जातं. तर या क्षेत्रामध्ये, या शरीरामध्ये अंतःक्रिया म्हणजे विकार घडत असतात. म्हणजेच शरीर आहे ते सुख दुःख, इच्छा द्वेष या सगळ्याचा अनुभव घेत असतं. म्हणजे शरीरात मन सुद्धा येतं, म्हणजे मनाने हे सगळे अनुभव घेतले जातात. तर 8 ते 12 मध्ये सांगितलेली जी ज्ञान पद्धती आहे ती या क्षेत्राच्या, या शरीराच्या संबंधात नाहीये, तर या शरीरातून, या 24 तत्वांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचं एक माध्यम आहे. आणि म्हणून पुढे श्रील प्रभुपाद लिहितात की देहधारी जीव हा देहाने बद्ध झालेला असतो आणि हा देह 24 तत्वांनी बनलेला असतो.
आणि या ठिकाणी वर्णन केलेली ज्ञान प्रक्रिया म्हणजे शरीरातून मुक्त होण्याचे साधन आहे. तर जिथपर्यंत व्यक्ती विचार करतोय की हे शरीर म्हणजे मी आहे, तर मग तो इंद्रिय भोगात अडकून विचार करत राहतो की मी आणखीन कशा प्रकारे इंद्रिय भोग प्राप्त करेन आणि सुखी होईन. तर अशा विचारात असलेला व्यक्ती आहे तो त्या शरीरातून बाहेर पडण्याचा विचारच करू शकत नाही. या शरीरापासून भिन्न असलेला मी आत्मा आहे असा जेव्हा व्यक्ती विचार करायला लागतो आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून हे भगवद्गीतेचं ज्ञान घेतो, तेव्हा त्याला समजतं की माझ्या सोबत या शरीरात परमात्मा रूपात भगवंत सुद्धा क्षेत्रज्ञ म्हणून उपस्थित आहेत. आणि या 8 ते 12 श्लोकात सांगितलेल्या या ज्ञान पद्धतीचं अवलंबन व्यक्तीने केलं तर तो भगवंतांना प्राप्त करू शकतो. म्हणून इथे श्रील प्रभुपादांनी लिहिलेलं आहे की या ठिकाणी वर्णन केलेली ज्ञान प्रक्रिया म्हणजे शरीरातून मुक्त होण्याचे साधन आहे. वैष्णवाचार्य याविषयी समजवतात की जेव्हा व्यक्ती अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनात या सर्व ज्ञान पद्धतींचं आचरण करतो, पालन करतो, तर तो लवकरच या शरीरातून मुक्त होईल. पण जर तो या विरुद्ध वागत राहिला तर मात्र या जगतामध्येच राहून पुन्हा पुन्हा त्याला विविध शरीर प्राप्त करायला लागतील. कारण ही जी सुख उपभोग करण्याची जी इच्छा आहे ती त्याची नष्ट होणारच नाही आणि त्यामुळे असा व्यक्ती आहे तो शारीरिक स्तरावरच राहील. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.